नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय मराठी. गद्यपाठ 2. स्वप्न विकणारा माणूस. लेखक अशोक कोतवाल. मागील 2 तासिकेमध्ये स्वप्नाविषयी लेखकाने जे मांडलेलं मत आहे की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही, स्वप्न आपल्याला समृद्ध करते, स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते, तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. हे स्वप्नाविषयी लेखकाने मांडलेले मत याविषयी आपण मागील तासामध्ये माहिती पाहिली होती. त्याचबरोबर स्वप्न विकणारा माणूस, त्याचा पेहराव कसा आहे त्या पेहरावाविषयी सुद्धा आपण मागील तासामध्ये माहिती पाहिली होती की तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढऱ्या फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असं स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव होता. आणि त्यानंतर आणखीन एक भाग पाहिला होता की स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची नावं, त्याला आपण सुकामेवा म्हटलेलं आहे, त्या सुकामेव्याची नावे सुद्धा आपण मागील तासामध्ये पाहिली होती. त्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे हा सुकामेवा, त्याच्या गाठोड्यातील ह्या वस्तूंची नावं सुद्धा आपण मागील तासामध्ये पाहिली होती. आजच्या तासिकेमध्ये स्वप्न विकणारा माणूस या पाठातील आपण शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातो. पुढे मग लोक त्याला सपनविक्या म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. आता या परिच्छेदामध्ये पाहता त्या सपनविक्या जेव्हा गावामध्ये येत असायचा आणि आपल्या गाठोड्यातील जो सुकामेवा, की त्या सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे हे पदार्थ त्यामध्ये असायचे. आणि अतिगीस करून लोक छटाक पावशेर का होईना विकत घ्यायचे. आणि कधी कधी तो सपनविक्या गाठोड्यातील खाऊ लहान लहान मुलांना मोठमोठ वाटून सुद्धा देत असायचा. आणि त्यामुळं लहान मुले त्यावर भलतीच खुश होत असायची. आणि तो निघून गेल्यावर लोक मग म्हणत असायचे की हा बडबड्या आला की आपल्यामध्ये तरतरी पेरून जातो. तरतरी पेरणे या शब्दाचा अर्थ होतो उत्साह निर्माण होणे. तरी सुद्धा त्याच्या बडबडीने लोकांमध्ये एक नवीन प्रकारचा उत्साह निर्माण होत असायचा. आणि त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं. कारण तो विविध प्रदेशामध्ये तो फिरलेला असायचा. विविध स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं त्यांनी पाहिलेली असायची. आणि त्यांविषयीची तो या ठिकाणी लोकांना ओळख करून द्यायचे. आणि लोकांना सुद्धा त्याच्या बोलण्यातून जगाची एक वेगळ्या प्रकारची ओळख झाल्यासारखं वाटायचं. आणि आपलं काही काळापुरता आपल्या मनामध्ये असणारं दुःख तो थोड्या वेळ विसरायला लावायचा. एवढं लोकांना तो उत्साह पेरत असायचा, तरतरी आणत असायचा. आणि गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यामध्ये उतरून जात असायचा. आणि मग पुढे लोक त्याला, हा जो स्वप्न विकणारा माणूस होता त्याला सपनविक्या म्हणू लागले. आणि त्याला सुद्धा त्याचं काहीच वाटत नसायचं. तो सुद्धा गमतीने सपन घ्या सपन असं म्हणतच गावामध्ये शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. रिझवून म्हणजे खुश करून, अगदी लोकांना आनंदी करायचा. आणि आपल्या गाठोड्यातील तो सुकामेवा त्या ठिकाणी विकत असायचा. सुकामेवा म्हणजे पौष्टिक पदार्थांचा त्यामध्ये समावेश असतो. त्याला सुकामेवा असं म्हटलेलं आहे. काय झालं कळलंच नाही. पण अचानक सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही.
कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. पुढे काही काळ गेला आणि काही काळानंतर काही दिवसांनी येणारा हा सपनविक्या अचानक गावात यायचाच बंद झाला. लोक अतिशय आतुरतेने उत्साहाने त्याची वाट पाहायचे. सपन घ्या सपन असा आवाज ते आतुरतेने ऐकण्याचा प्रयत्न करायचे, पण तो आवाज त्यांच्या कानावर पडत नसायचा. पण तो आवाज त्यांच्या कानावर आलाही नाही. लोक अतिशय आतुरतेने त्याची वाट पाहत असायचे, पण तो येत नसत. त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे, कारण त्यांनी या गावातल्या लोकांना भरभरून माहिती सांगितलेली होती. विविध प्रदेशांची माहिती सांगायचा आणि लोकांना त्या ठिकाणी रिझवून ठेवायचा. तरतरी पेरून जायचा. महिने वर्षे उलटली तरी हा सपनविक्या त्या गावामध्ये आला नाही. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी. सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? अशी महिने वर्षे उलटल्यानंतर एक दिवस अचानक एक तरुण गावामध्ये आला आणि गावामध्ये येऊन ज्या पारावर सपनविक्या बसत असायचा आपल्या गाठोड्यातील वस्तू विकण्यासाठी, त्याच पारावर हा तरुण येऊन बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. टकामका पाहणे या शब्दाचा अर्थ होतो लक्षपूर्वक एकटक पाहणे. तो तरुण अगदी सपनविक्यासारखाच दिसत होता. तसाच चेहरा, तीच देहयष्टी म्हणजेच अंगकाठी. जणू सपनविक्याच गावात आला आहे असं सगळ्यांना वाटायचं. आम्ही सगळी गावातली मुलं त्या पाराजवळ जमायचो आणि नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्याच गावातील एक सगळ्यात वृद्ध जे तात्या होते, त्यांनी त्याला एक प्रश्न केला, कोण रे बाबा, तू कुठून आलास? अशा प्रकारचा प्रश्न केलेला आहे. त्यावर तो उत्तर देतो, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. पारावर बसल्यानंतर त्या पाराच्या जवळ असणारे जे सगळ्यात वृद्ध जे तात्या होते, तात्यांनी प्रश्न केला होता, कोण रे बाबा तू, कुठून आलास? त्यावर तो तरुण उत्तर देतोय, मी तुमच्याच सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की सपनविक्याला कोणता आजार झाला होता? तर तो आजार कोणता होता? गुडघेदुखीचा. ती वयोमानानुसार होणारा हा त्रास आहे आणि त्या त्रासामुळं हा सपनविक्या आता गावोगावी फिरत नसत. पण खरं सांगू का, की गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. पण बाबांना त्याच्यामधून खूप आनंद मिळायचा. आपले अनुभव, आपल्याजवळ असणारं ज्ञान ते इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं त्यांचं स्वप्न होतं. म्हणजे हे सुकामेवा विकण्याचं फक्त एक निमित्त होतं. पण त्यांना खरं कारण काय होतं, तर आपल्याकडं असणारे जे अनुभव आहेत, आपल्याजवळचं जे ज्ञान आहेत ते इतरांना सांगायचे आणि दुसऱ्याला आनंदी करायचं, हे त्यांचं प्रमुख हेतू या ठिकाणी होता. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मलाही खूप आवडला होता. आणि नुकतंच
माझं म्हणजे सपन विक्याचा जो मुलगा होता त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे, म्हणजे तो आता डॉक्टर झालेला आहे. आणि त्यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की आपले वडील जसं गावोगावी फिरतात, लोकांना आनंद देतात, वेगवेगळी माहिती देतात, अनुभव देतात, लोकांना आनंदी करतात, त्याच पद्धतीने मी सुद्धा आता गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी ठरवलेलं आहे, मनोमन ठरवलेलं आहे. म्हणजे मनोमन ठरवणे या शब्दाचा वाक्प्रचाराचा अर्थ होतो तर निश्चय पक्का करणे. आणि बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये आलेलो आहे. म्हणजे गावामध्ये आलेला हा तरुण कोण होता, तर सपन विक्याचाच मुलगा होता. आणि तो नुकताच आता त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे, म्हणजे तो आता डॉक्टर झालेला आहे. आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो या गावामध्ये आलेला आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब ढब म्हणजे पद्धत असणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. गहिवरून जाणे म्हणजे मनातली मनात गलबलून येणे. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं म्हणजे समजलं होतं. म्हणजे वेगवेगळी जी लोक स्वप्न पाहतात, पण हा सपन विक्याने पाहिलेलं स्वप्न हे वेगळंच होतं, हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी आत्ताच समजलेलं आहे, नव्यानंच समजलेलं आहे. या पद्धतीने या गावामध्ये येणारा सपन विक्या आणि सपन विक्यांचा जो हेतू होता, उदात्त हेतू, याविषयीची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. धन्यवाद.